नमस्कार, शालिनीज क्विक रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे आवळा कँडी. हे बघा, ही आवळा कँडी आपण बनवली आहे आवळ्यापासून. तर ही आवळा कँडी अशी बनवून घ्या, वर्षभर छान टिकते आणि खायला पण खूप चांगली लागते. तर ही आवळा कँडी आपण आता हे बघा 1 किलो आवळे घेतलेले आहे आणि आता काही थोडे डाग दिसत असेल यावर, पण आवळे चांगले आहे सगळे. तर हे आवळे स्वच्छ धुवून घेतलेले आहे मी. तर हे आता आपण एका गंजात पाणी ठेवून याला वाफवून घेणार आहोत. तुमच्याकडे स्टीमर असेल तर तुम्ही स्टीमरमध्ये सुद्धा वाफवून घेऊ शकता. आणि हे बघा, मी आता सोप्या पद्धतीने म्हणजे गंजात पाणी टाकूनच त्यावर चाळणी ठेवून त्याला वाफवून घेणार आहोत 15 ते 20 मिनटं. तर गंजामध्ये आपण पाणी टाकलेलं आहे आणि यावर अशी एक चाळणी कोणती ती छिद्राची वगैरे असते तशी घेऊ शकता आणि त्याच्यावर आवळे ठेवून असे हे चांगले वाफवून घ्यायचे. आपल्याला चांगले शिजले पाहिजे ते असे. तर हे बघा आवळे, हे आता आपण एक चेक करून बघू. हे बघा, थोडे शिजायचेच आहे अजून. तर याला अजून एक वाफ देऊन घ्यायची आहे आपल्याला. तर 5 ते 10 मिनटं झाल्यानंतर हे बघा आवळे, तर हे आता पूर्णपणे शिजलेले आहे. आणि हे बघा, काट्याच्या चमच्याने आपण चेक करून बघत आहे. तर चम्मच सहजपणे आतमध्ये जात आहे. तर हे आवळे आता पूर्ण शिजलेले होते. तर हे असेच आता झाकून ठेवून मी थंड होऊ देणार आहे त्याला. म्हणजे काही जर राहिले असेल तर ते पाण्याच्या वाफेने अजून शिजून जाईल. आता हे थंड झाल्यानंतर आपण याला असे फोडून घेणार आहोत आणि याच्यातले जे बी आहे आवळ्याचं ते काढून घ्यायचं आहे आपल्याला असं. हे बघा, हे पूर्ण आवळे थंड झालेले आहे आणि याच्यातलं असं फोडून बघायचं आणि बी काढायचं बाहेर. आणि ह्या आवळ्याच्या अशा फोडी फोडी पूर्ण बाहेर काढून घ्यायच्या. कारण की आता आपल्याला आवळ्याला मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे. तर हे असे पूर्ण आवळे तुम्ही स्वच्छ करून घ्यायचे, बी काढून घ्यायचं त्याचं. आणि हे सगळं आवळ्याचा गर आहे हा पूर्ण हाताने असा काढून घ्यायचा आहे आपल्याला. तर हे बघा, अलगद आणि सहज निघेल कारण का आवळे छान शिजलेले आहे म्हणून. तर असेच आवळे पूर्ण आता मी काढून घेणार आहे पूर्ण. हे बघा, पूर्ण आवळे मी काढून घेतलेले आहे. याच्यात बी वगैरे ठेवायचं नाही आपल्याला. तर हे आता मिक्सरच्या भांड्यात आपण टाकून घेणार आहोत. तर हे असं बारीक होणार नाही, काही गाठी राहील. त्याच्यासाठी आपण याच्यात साखर टाकून घ्यायची. आपल्याला आता यासाठी अर्धा किलो आवळे असेल तर अर्धा किलो साखर घ्या. 1 किलो आवळे असेल तर 1 किलो साखर घ्या. समप्रमाणात साखर घ्यायची आपल्याला. तर मी याच्यात साखर टाकूनच पहिले असं बारीक करून बघितलं, ते काही झालं नाही. मग ते अर्धं अर्धं काढून मी त्यात साखर टाकून बारीक केलं होतं. तर हे बघा, साखर टाकून अर्धे आवळे बारीक केले मी. तर हे असे पेस्ट निघते छान. तर असे तुम्ही आवळ्याची पहिले साखर घ्या आणि मग यामध्ये साखर टाकून टाकून तुम्ही असं बारीक करून घ्या. यामध्ये पाणी टाकायचं नाही, कारण का पाणी नसल्यामुळे हे बारीक वाटले जाणार नाही. पण साखरेचं ज्यावेळेस पाणी सुटेल त्यावेळेस पूर्ण आवळे असे आपले पेस्ट निघेल चांगली. तर म्हणून साखर टाकूनच शक्यतोवर तुम्ही हे पूर्ण बारीक करून घ्यायचं आहे. आणि हे एका पॅनमध्ये टाकायचं आहे आपल्याला आता पूर्ण. तर हे बघा, मी हे पॅनमध्येच टाकून घेते आता, कारण का हा पॅनच आपल्याला गॅसवर ठेवायचा आहे. तर म्हणून हे पूर्ण आता मिश्रण आपण चांगलं याच्यातून काढून घ्यायचं आहे. आणि अर्ध मिश्रण आपलं निघायचं आहे, अजून बारीक करायचं आहे आपल्याला. तर ते आपण याच्यात बारीक करून घेणार आहोत आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून. तर हे बघा, हे बघा, एवढे आवळे अजून राहिलेले आहे. तर याच्यात आता साखर टाकून मी बारीक करून घेणार आहे. तर इथं मी पिठी साखर घेतली होती. तर तुम्ही अशी अख्खी साखरसुद्धा घेऊ शकता. तर माझ्याकडे पिठी साखर होती त्यामुळे घेतली होती मी. तर आता हे असं पूर्ण बारीक करून घेऊ आपण. आणि हे बघा, ही कँडी बनवण्यासाठी सारख्या प्रमाणातच साखर घ्या आणि चांगला पाक होऊ द्या तुम्ही, तरच ही कँडी बनेल. नाहीतर ही चिकट बनेल पूर्ण, खाण्यासाठी चांगली लागणार नाही. म्हणून तुम्ही साखरेचं प्रमाण समप्रमाणात ठेवा. आणि हे असं मिश्रण मी पूर्ण काढून घेतलं आहे आता यामध्ये. तर हे पॅन आता आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे
आणि हे मिश्रण पूर्ण आटवून घ्यायचं आहे असंच. तर यासाठी हे बघा पूर्ण मिश्रण काढून घेत आहे मी. बघू शकता तुम्ही. आता हे गॅस लावायचं आहे आपल्याला. हे बघा आता गॅसवर हे मिश्रण ठेवलेलं आहे आणि याला आता आपल्याला सारखं ढवळत राहायचं आहे. तर हे मिश्रण आपण आता गॅसवर ठेवून घेतलं आणि याला सारखं ढवळत राहायचं आहे, नाहीतर खाली लागण्याची शक्यता असते. तर म्हणून हे मिश्रण आता मी सारखं फिरवत राहणार आहे. आणि याच्यात साखर असल्यामुळे घट्ट यायला थोडा उशीर लागेल आपल्याला. तर जोपर्यंत साखरेचा पाक होणार नाही तोपर्यंत हे मिश्रण घट्ट येणार नाही. तर आता कलर बघा त्याचा कसा आहे, पांढरा आहे. नंतर तो तुम्हाला थोडासा काळसर दिसेल, त्याचा कलर बदलेल कारण का साखर आहे त्यामध्ये म्हणून. तर आपण हे आता मिश्रण सतत हलवत राहायचं आहे आपल्याला चांगलं. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत चला. असेच मी नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. आणि काही कॉमेंट असेल तर ते कॉमेंट बॉक्समध्ये लिहत चला. इतरांना पाठवा, शेअर करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि हे मिश्रण आता आपण असं ढवळायचं आहे आपल्याला. जसं याला गॅस लागेल तसं हे शिजायला चालू होईल याची प्रक्रिया. आणि पॅनपासून सुटेल हे सगळं, म्हणून थोडा वेळ लागेल याला. तर हे मिश्रण चांगलं तुम्ही ढवळत राहा जोपर्यंत याला घट्टपणा येणार नाही तोपर्यंत. तर हे बघा आता थोड्या वेळ मी फिरवून घेतलं. आता याच्यात टाकण्यासाठी हे संधे मीठ आहे, हे काळी मिरीचा पावडर आहे आणि तो सुंठ पावडर आहे आणि ती हळद आहे, अर्धा चम्मच हळद घेतली होती आणि हा कॉर्नफ्लॉवर आहे. तर हे कॉर्नफ्लॉवर सोडून हे सगळं आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे, कारण का आपली आवळा कँडी ही चांगली औषधीयुक्त झाली पाहिजे म्हणून. तर हळद झाली, काळी मिरी झाली आणि सुंठ झाली, हे सगळं आरोग्यासाठी चांगलंच असते. तर आणि याच्यात तुम्ही चाट मसाला पण टाकू शकता, पण मी तो टाकला नाही. तर आता तुम्ही हे अशी आंबट गोड चवीची तुमची कँडी तयार होण्यासाठी आपल्याला हे सगळं साहित्य यामध्ये टाकून घ्यायचं आहे. तर हे मी सगळं साहित्य टाकून घेतलं आणि आता याला चांगलं हलवून घ्यायचं आहे आणि चांगलं शिजू द्यायचं आहे आपल्याला त्याला. तर हे चांगलं असंच फिरवत राहायचं आहे पूर्णपणे. आणि हे चांगलं फिरवून असं जोपर्यंत याचा चांगला गोळा बनून येत नाही तोपर्यंत आपल्याला चांगलं फिरवायचं आहे. तर हे बघा सतत हलवत राहायचं आहे आपल्याला आणि गॅस हा मीडियम साईजवरच ठेवायचा आणि हे जळण्याची शक्यता असते म्हणून. तर हे मिश्रण चांगलं आता आपल्याला ढवळत राहायचं आहे. हे बघा पूर्ण असं चमचच्या साहाय्याने, स्पॅच्युलेच्या साहाय्याने किंवा चम्मच घ्या तुम्ही काही घेऊ शकता आणि हे असं सतत ढवळत राहायचं आहे आपल्याला मिश्रण. कारण का ही कँडी खूप छान लागते. आपण इतर तर आता आवळा मुरब्बा, लोणचं वगैरे सगळं करतच असतात, पण अशी आवळा कँडी जर केली तर हे खूप छान लागते. आता हा जो 2 चम्मच मी कॉर्न कॉर्नस्टार्च घेतला होता, कॉर्नफ्लॉवरचा पावडर घेतला होता, तो त्यामध्ये थोडं पाणी टाकून घेतलं आणि ते मिश्रण टाकून घ्यायचं आहे यामध्ये आणि लगेच फिरवायचं आहे. नाहीतर ह्या कॉर्नफ्लॉवरचे पूर्ण असे गडे बनतात सगळे. म्हणून जर आपण ह्या गरम मिश्रणात टाकलं तर लगेच फिरवायचं आहे आणि पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला. तर कॉर्नफ्लॉवरमुळे काय होईल की आपल्या मिश्रणाला घट्टपणा लवकर येण्यास मदत होईल आणि जशी जेली वगैरे असते अशी एकसंध राहते ते तसं होईल हे मिश्रण पूर्ण. म्हणजे आपली ही कँडी अशी फाटणार नाही. तर यासाठी कॉर्नफ्लॉवर आपण यामध्ये ॲड केलं आहे आणि आता चांगलं पूर्ण फिरवून घ्यायचं आहे आपल्याला जोपर्यंत ह्या गोळा यामधून सुटणार नाही तोपर्यंत. तर हे बघा पूर्ण चांगलं फिरवून घेत आहे मी आणि गॅसपाशीच राहायचं आहे आपल्याला, सतत ढवळत राहायचं आहे कारण का मिश्रण जर आपण असं सोडून गेलो तर ते जळण्याची शक्यता असते म्हणून.
सतत फिरवत राहायचं आहे आपल्याला. हे बघा, मिश्रण घट्ट घट्ट येऊन राहिलेलं आहे आपलं. आणि हे मिश्रण जसं जसं घट्ट येईल तसं तसं ते आपल्याला वड्या पाडण्यासाठी सोपी जाईल. तर ह्या मिश्रणात आपल्याला नंतर तूप पण टाकून घ्यायचं आहे. तुपामुळे कशी मिश्रणाला चांगली चकाकी येईल. तर हे मिश्रण जसं जसं शिजेल आणि घट्ट होईल तसं तसं ती वडी चांगली होईल आपली. आणि एकदम चांगलं घट्ट ज्याचा गोळा होईल इथपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे. आपल्याला वाटेल की असं पॅनमधून सुटलं तर हे झालं, पण तसं नाही. कारण का याचा खूप चांगला चिकट गोळा आपल्याला बनवायचा आहे. जसं आपण याच्यासाठी बनवतो, जी गुळाची पट्टी असते त्याच्यासाठी, तसं बनवायचं आहे आपल्याला हे. तर हे बघा, हे आताही काही शिजलेलं नाही आहे. आता मी थोडं तूप टाकून घेते. तुपामुळे याला चांगली चकाकी येईल. तर आता पहिले मी थोडं तूप टाकून घेणार आहे. तर हे बघा, मी तूप टाकून घेतलं यामध्ये. आणि तुपामुळे अजून गोळा बनण्यास मदत होईल आपल्याला लवकर. तर हे आपण चांगलं फिरवून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा, असं पूर्ण चांगलं फिरवून घ्यायचं आहे आपल्याला. असं पूर्ण फिरवायचं आणि लवकर गोळा बनेल याचा मग. तर हे पूर्ण असं चांगलं फिरवतच राहायचं आहे आपल्याला. आणि हे बघा, तूप टाकल्यामुळे कशी चकाकी दिसत आहे याला. तर हे आवळा कँडी पूर्ण अशी छान चकाकत राहील आपली, अशी होईल ते. तर त्यामुळे आता आपल्याला हे पूर्ण मिश्रण अजून चांगल्या त्वरेने ढवळून घ्यायचं आहे आपल्याला. आणि पूर्ण असं मिश्रण हे गोळा होईल इथपर्यंत याला आटून घ्यायचं आहे आपल्याला. तर गॅस मंदच आहे आणि पूर्ण मिश्रण चांगलं आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. हे बघा, सगळ्या चारही बाजूने आपल्याला हे मिश्रण चांगलं फिरवून घ्यायचं आहे, पूर्ण गोल गोल. आणि हे बघा, याचा घट्टपणा आणि याचा कलर पण किती चेंज झालेला आहे. तर पहिले कसं पांढरं दिसत होतं, आता याचा कलर थोडा डार्क आलेला आहे. तर यामध्ये जे आपण मिरी पावडर आणि सुंठ पावडर टाकली, त्यामुळे याचा कलर चेंज झाला. थोडंसं आपली हळद पण होती यामध्ये. कोणी कलरच्या पण करतात. याच्यात आपण 2-3 कलरचे मिक्स करू शकलो असतो, पण मी कलरची केली नाही. नाहीतर कलरच्याही कँडी झाल्या असत्या आपल्या. यामध्ये 3 भाग करून 3 कलर टाकता येत होते आपल्याला. तर हे बघा, याचा कलर किती चेंज झालेला आहे. हे बघा, पहिलेचं मिश्रण किती जास्त होतं, आता किती कमी झालेलं आहे. आणि पूर्ण याचा कलर चेंज झाला. आणि हे मिश्रण अजून जास्त घट्ट झालेलं आहे आपलं. आणि पॅनपासून पण असं अलग होऊन राहिलं आहे ते. तर यावरच आपल्याला थांबायचं नाही, अजून आपल्याला हे मिश्रण घट्ट झाले पाहिजे, तरच आपली कँडी छान होईल. तर म्हणून हे मिश्रण आता पूर्ण असं घट्ट झालेलं आहे चांगलं. तर यामध्ये आता आपण अजून मी 1 चम्मच तूप टाकून घेणार आहे. तर आता गोळा बनण्यास अजून आपल्याला लवकर मदत होईल आणि खूप घट्ट झालं हे मिश्रण आता. तर हे बघा, मी 1 चम्मच ह्याच्यात तूप टाकून घेतलं आहे. तर तूप टाकून हे मिश्रण चांगलं फिरवून घ्यायचं आहे आपल्याला. आणि याचा कलर बघा किती छान आलेला आहे. आणि हे मिश्रण पूर्ण एक जागी गोळा होऊन राहिलं आहे आपलं. तर असं हे मिश्रण, हे बघा, पूर्ण फिरवून घेत आहे मी आणि पूर्ण गोळा बनवून राहिला याचा. तर हे मिश्रण आता मी एका ताटलीला आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे. आणि तूप लावल्यानंतर त्यावर हे मिश्रण टाकायचं आहे आपल्याला. आणि चांगल्या तऱ्हेनं याची वडी जशी पडेल तसं करायचं आहे. हे बघा, मिश्रण पूर्ण फिरत आहे असं आणि खूप चिकट झालेलं आहे. तर आता हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. हे बघू शकता तुम्ही. आणि याचा कलर पण बघा किती चेंज झालेला आहे. आणि खूप छान दिसत आहे. आणि चवीला पण खूप चांगलं लागते हे. तर तुम्ही अशी कँडी करून बघा. हे बघा, एका ताटलीला मी पहिले साधी तूप लावून घेतलं होतं. आणि तूप घट्ट होतं. आणि हे मिश्रण आता खूप गरम आहे. तर त्यामुळे हे तूप विरघळून जाईल खाली, म्हणून मी तूप काही पातळ करून लावलं नव्हतं. असंच तूप लावून घेतलं मी. आता हे मिश्रण पूर्ण, हे बघा, भांड्याचं निघून नाही राहिलं, इतकं घट्ट झालेलं आहे. आणि हा तुपाचा चम्मच आहे. ह्या तुपाच्या चमच्याने मी असं पसरवून घेत आहे हे मिश्रण पूर्ण. पूर्ण असं मिश्रण पसरवून घ्यायचं. थोडीशी जाडी ठेवायची याला, कारण का एकदम पातळ पसरवायचं नाही आपल्याला.
आणि हे बघा चमच्याच्या साहाय्याने किती छान प्लेन होऊन राहिला आहे. आणि ह्या तुपाचा चम्मच असल्यामुळे बिलकुल चिपकत नाही आहे त्याला. तर असं पूर्ण हे मिश्रण आपल्याला ताटलीभर फिरवून घ्यायचं आहे. आणि याची जाडी हे साधारण जाडी ठेवायची आपल्याला. आणि याच्या कडा पण अशा पूर्ण आपल्याला फिरवून घ्यायच्या आहे. आणि जर चिपकत असेल तर ह्या चमच्याला खालून थोडंसं तूप लावून घ्यायचं आपल्याला. आणि मिश्रण गरम असल्यामुळे ते तूप सहजच विरघळून जाईल आणि पूर्ण छान चकाकी येईल आपल्या या वडीला. तर त्यामुळे हे चांगलं फिरवून घ्यायचं चम्मचच्या साहाय्याने. आणि हे बघा चमच्याला आता जर थोडं लागत आहे तर चमच्याच्या मागच्या साईडनं थोडं तूप ठेवायचं. हे बघा असं जे घट्ट तूप आहे तेच ठेवायचं. आणि हे पूर्ण असं पसरवून घ्यायचं, कारण का मिश्रण खूप गरम आहे. तर त्यामुळे हे तूप सगळं विरघळून जाईल आणि आपल्या वडीला अशी छान चकाकी येईल. आणि हे बघा साईडनं वगैरे असं पूर्ण एक साईड करून घ्यायचं आहे आपल्याला पूर्ण. आता हे जमण्यासाठी चांगली वडी तयार झालेली आहे आपली. तर आपण हे पूर्ण असं साईड साईड चांगल्या पूर्ण हे करून घेणार आहोत गोल. तर हे बघा तुपाचा चम्मच फिरवल्यानंतर हे किती छान मिश्रण झालेलं आहे. आणि पूर्ण असं चकाकत आहे हे वरून असं पूर्ण प्लेन झालेलं आहे आपलं तुपाच्या चमच्यामुळे. तर हे काही असं खूप हे दिसत नाही आहे. आता याला थोडंसं आपण थंड होऊ द्यायचं आहे आपल्याला या मिश्रणाला पूर्ण. आणि एकदम थंड पण झाले नाही पाहिजे, थोडं गरम असतानाच कोमट जेव्हा राहील तेव्हा आपण वड्या पाडून घेणार आहोत याच्यामध्ये. तर हे बघा हे मिश्रण पूर्ण असं चकाकी दिसून राहिली आपल्याला. तर 5 मिनिटं झाले होते. त्यानंतर मी आता हे बघा चाकूला काही येऊन नाही राहिलं. तर आपण अशा वड्या पाडून घ्यायच्या याच्या. हे नरमच आहे पण चाकूला बिलकुल चिपकत नाही आहे. तर त्यामुळे आपण सहजच वड्या पाडू शकतो याच्या. आणि अशा पूर्ण वड्या पाडून घ्यायच्या याच्यामुळं आपण, कारण का नंतर खूप घट्ट झाल्यानंतर वड्या पडण्यास थोड्या आपल्याला अडचण जाईल. म्हणून आपण ते अडचणीपासून वाचण्यासाठी आधीच वड्या पाडून घ्यायच्या याच्या. तर हे बघा आता मी पूर्ण चाकूच्या साहाय्याने पूर्ण अशा वड्या पाडून घेणार आहे. उभ्या रेषा करून घ्या पहिले. आणि मग तुम्हाला चौकोनी पाडायचे असेल तर चौकोनी पाडा, नाहीतर तुम्ही कोणत्याही शेपमध्ये पाडू शकता. तर हे बघा अशी पट्टी हे निघून येईल आपली वर. आणि हे आता पूर्ण असे जमण्यासाठी तयार आहे. तर यासाठी आपण पहिले पटकन वड्या पाडून घेऊ याच्यामुळे. तर मी चौकोनी वड्या पाडणार आहे. तर यासाठी हे बघा असे सरळ सरळच मी पाडून घेईल आता. आणि हे जोपर्यंत वड्या सुट्या करणार नाही तोपर्यंत हे लवकर थंड नाही होणार. म्हणून आपण आता पहिले वड्या पाडून घेऊ याच्या आणि अलग अलग ठेवून घेऊ. मग एका वेळेस ह्या वड्या पूर्ण छान पूर्ण टाईट येईल त्या चांगल्या. आणि आपली आवळा कँडी खाण्यासाठी चांगली लागेल आपल्याला. तर चिकट लागणार नाही. तर म्हणून हे आता पूर्ण वड्या आपण अशा पाडून घेणार आहोत. आणि हे बघा हे चौकोनी वडी आहे, ते दाखवते मी तुम्हाला. तर हे असं पूर्ण इथून आपण काढून घ्यायची आहे आपल्याला चाकूच्या साहाय्याने. आणि पूर्ण ही वडी आता हे बघा अशी सहजच निघत आहे. आणि ह्या अशा अलग अलग जर करून ठेवल्या आपण तर त्या लवकर पूर्ण सुकून जाईल त्या. आणि हे बघा अशा वड्या करायच्या आहे आणि अलग ठेवायच्या आपल्याला. पूर्ण अशा चाकूच्या साहाय्याने चारी साईडनं असं कापून घ्यायचं आणि वड्या सहजच अलग होतील त्या. आणि हे आता थोडं नरम आहे, हवा लागल्यावर याला चांगल्या कडक येईल ह्या वड्या. तर ह्या अशा वड्या मी कापून घेणार आहे आता. आणि ह्या वड्या खूप छान लागतात, करून बघा. आणि आरोग्यासाठी पण चांगले आहे. यामध्ये काळी मिरीचा पावडर आहे, सुंठ आहे आणि हळद आहे. त्यामुळे हे आरोग्यासाठी खूपच चांगलं आहे. तर अशी वडी तुम्ही करून बघा ही कँडी. आणि शालिनीज क्विक रेसिपीला सगळ्यात जास्तीत जास्त सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. आणि करून बघा, खूप छान लागतात आणि वर्षभर तुमच्या टिकतात पण. पण त्या टिकणार नाही कारण का मुलांच्या हाती लागल्या तर. तर म्हणून ही अशी आवळा कँडी करून बघा. आणि अशी एखाद्या काचेच्या भरणीत किंवा भांड्यात हे बघा किती छान सुटी झालेली आहे, बघू शकता तुम्ही थंड झाल्यानंतर. तर
ही अशी आवळा कँडी करून तुम्ही एका काचेच्या बरणीमध्ये किंवा अशा बाउलमध्ये भरून ठेवा आणि खाऊन बघा. खूप छान लागेल आणि धन्यवाद.